कल्पेश गायकवाड। यस अमित सर, जर विचार केला सागर म्हात्रेचा आणि प्रतीक जाधवचा तर ओळेच्या मैदानावरती अगदी या दोघांनीही अफलातून फलंदाजी दाखवली. प्रतीकने तर सर्वांना मंत्रमुग्ध केलं होतं की भल्या मोठ्या धावांचा पाठलाग कसा करायचा. सनी कैकडे टीम त्यांना माहिती आहे या सामन्याला कुठे न्यायचा. आशिष टीमच्या बाहेर आहे कदाचित, परंतु हा टीम मात्र एक संध खेळणार ती मात्र शंका नहीं. ओ टू कमेंट्री बॉक्स. यस सिंगल जरूर चुराया, ड्राइव देखने को मिल चुका है. सीधे बल्ले से खेला हुआ ये ग्राउंड शॉट एक सिंगल के साथ टीम का और खुद का खाता ओपन और जय हनुमान करंदड़े टीम का स्कोर है 1. यस तो चैलेंजर नारपुली टीम ने इस बार टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला. दूसरी और इस बार याद है कि ये गति से गेंद को फेंका था. हेलो, तो अभी तक 24 गेंदों का खेल शेष है. 7 रन. जय हनुमान करंदड़े टीम का स्कोर 7, 1 विकेट के नुकसान पे. चौबीस गेंदे शेष. आप स्ट्राइक के ऊपर होंगे सागर म्हात्रे, जो व्यक्ति के 2 पे खेल रहे. जय भोईर 5 पे खेल रहे और अभिजीत मोरे कोटे का पहला और पारी का ये दूसरा ओवर लेके. लेकिन अब तो इस बार देखा ये दूसरा ओवर चल रहा है, यानी कि 3 खिलाड़ी गज के बाहर होंगे, बाकी खिलाड़ी दायरे के अंदर होंगे. अभिजीत मोरे तैयार है. टीम का स्कोर देखा है, करंदड़े टीम का स्कोर है 7, 1 विकेट के नुकसान पे. विनती है यहां नारपुली कप्तान को की शुरुआत कीजिए. ये देखिए थोड़े शप्पल जरूर हुए थे, गेंद स्टंप के ऊपर चली गई है. खुद अंपायर चौरगे साहब उस बैट्समैन को कह रहे और यही गेंदबाज की खासियत है. शप्पल हुए थे क्रॉस लाइन से खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन अंत में कामयाब नहीं मिली. टीम का स्कोर 7, 1 विकेट के नुकसान पे. मोरे की दूसरी डिलीवरी बाहर की बल्लेबाज के लिए. इस बार याद जरूर सिंगल लेने का पड़े, खतरा बन सकता है, क्या देखना पड़ेगा. पर चौरगे साहब जी ने देखा कि चलो खतरा हो सकता है, नहीं हो सकता है, मैं तो रिस्क नहीं लेता, लेकिन मैं जाता हूं टीवी अंपायर 24 इवेंट के पास. चलिए इट्स नॉट आउट. आउट कोई बोलेगा क्या जरूरत है. टीम का स्कोर 7, 1 विकेट के नुकसान पे. अभी 8 हो चुका है. एक सिंगल मिला तो 8. दूसरा ओवर जारी है, 4 गेंदे शेष है. जय हनुमान करंदड़े टीम पहले बैटिंग कर रही है और चैलेंजर नारपुली टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला किया. मोरे की अगली बॉल बैकफुट जाकर इस बार पंच किया है कवर के क्षेत्र में. एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ देखा जाए तो टीम का स्कोर आगे बढ़ता है 9 के घर में. दाया बाया कॉम्बिनेशन है, राइटी लेफ्टी दोनों बल्लेबाज है, तो फील्डिंग में परिवर्तन होगा. बॉलर को अपनी दिशा हर बार निर्धारित करना पड़ेगा. लेकिन इस हालात में हम देख सकते हैं 9 पे स्कोर जा चुका है, 1 विकेट के नुकसान पे. सागर म्हात्रे स्ट्राइक के ऊपर बायत के बल्लेबाज है.
मोरे की अगली बॉल। इस बार पुल करने का प्रयास किया था, सुंदर बॉल मोरे की। ब्रेटली की याद दिलाया आज मोरे ने मुझे इस बॉल के ऊपर, तो बिल्कुल सही थी गेंद। और इस बार देखा जाए चकमा दिया बल्लेबाज को सीधी। विकेट कीपर के 10 रनों में कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। टीम का स्कोर इस बार 9 रन। ये सही टीम का स्कोर 68 है, लेकिन एक बार एक सिंगल जरूर मिलेगा। एक सिंगल के साथ इस टीम का स्कोर आगे बढ़ता है। यस, बल्ले से आ चुके हैं। हम सोचा अगर वो नहीं होता तो तुम डायरेक्ट टांग ऊपर करते। 10 स्कोर। थोड़ा स्पीच, जो मैदान और ये जो 22 की जो पट्टी है, इसे थोड़ा सा बॉलरों के लिए गेंद बॉलरों के लिए ये पिच अनुकूल है। और इस बार घुमाने की कोशिश की थी, लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं है। क्या घातक गेंदबाजी चल रही है अभिजीत मोरे की। पूरी तरह से इस ओवर में अभिजीत मोरे ने मौका नहीं दिया बल्लेबाजों को। इस ओवर में रन आ चुके बस 3। और टीम का स्कोर देखा जाए करंदड़े टीम का 10, लॉस ऑफ 1 विकेट 2 ओवर के बाद। 18 गेंदों का खेल अभी तक शेष है। रणनीति क्या होगी वक्त बताएगा, लेकिन सुनते एक सुमधुर संगीत, क्योंकि मनोरंजन चाहिए। वीर आनंद दिगे साव, जंगलात राहून वाघाशी आणि माझ्याशी वैर जमत नाही, असं त्यांचा डायलॉग होता। तो चलिए टीम का टोटल स्कोर देखा जाए तो रन बन चुके 2 ओवर की समाप्ति के बाद 10 रन 1 विकेट के नुकसान पे जय हनुमान करंदड़े टीम का स्कोर है। तो आखिरी 18 बॉल शेष। 18 गेंदों में करंदड़े टीम कितने रन इकट्ठा करेंगे, या गेंदबाज जो है इस बार नारपोली के, ये इन्हें रोकेंगे, वक्त बताएगा। आसमान खाली है, ऊपर एक चंद्र है और आकाश में एक विमान जा रहा है। निखिल मस्कर याने जर विकेट हॅट्रिक घेतली तर मात्र ऋषिकेश रंगनाथ पाटील याच्याकडून 1000ची बक्षीस दिली जाईल। क्या बात है। तो टीम का स्कोर है 10, 1 विकेट के नुकसान पे। निखिल मस्कर कोटे का पहला और पारी का ये तीसरा ओवर लेके इस बार जोरदार प्रहार किया है, ड्राइव किया और गेंद बाउंड्री लाइन पार 6 रन। व्हाट ए शॉट। थोड़ी सी ओवर पिच ये बॉल थी। हाँ, अरे उसे कहते हैं ना कि उसे पनिशमेंट वे एक 6 रन के लिए मिल चुके हैं। और गुरुजी की याद आ गई। ये उड़ाया, कैचेट नहीं, और ये गई। ये देखिए वाघमारे साहब 6 रन। सागर मात्रे ने कह दिया बस हुए, अब बारी हमारी, आप ढूंढो ढूंढो रे साजना। बैक टू बैक 2 छक्के और 6 के साथ स्कोर पहुंचा 22। सागर मात्रे पहुंचे 16 पे। इस ओवर की कई गेंदें शेष का तीसरा छक्का। ये टॉपेज लगा हुआ है, खतरा बनेगा। सागर मात्रे को चलता कर दिया, फंसाया चकाया। जिस विकेट की तलाश थी वही विकेट ढूंढ के निकाला है। सागर मात्रे चले बैक टू द डगआउट। 5 बार देखा जाए अपनी टीम के लिए 16 रनों का योगदान, 4 सिंगल और 2 छक्के के साथ। और हम यहाँ देख सकते हैं तो करंदड़े टीम का टोटल स्कोर पहुंचा सुदर्शन भाई। इस बीच
22 और लॉस ऑफ 2 विकेट दीजिए। तर 2 नक्कीच, विकेट निखिलने जर विकेट हॅट्रिक घेतली तर मात्र ऋषिकेश रंगनाथ पाटील याच्याकडून 1000ची बक्षीस दिली जाईल आणि यानंतरचा सामना असणार आहे तर दोन्ही संघाचे संघनायक, मग त्याच्यामध्ये जे हनुमान बेलवली आणि त्यांना फाईट केलेलं मोरावे संघ, तर लगेच टॉस करण्याचे संकल्प साधायचा आहे। चेरोबा 11 चेतन स्मृती रुद्रांश 11 CK बॉईज मोरावे आणि जे हनुमान बेलवली दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे। बिल्कुल, तो अगली बॉल इस बार ये भी मुझे आवाज यहाँ आया, कान कितना मेरा साफ है देखिए, कॉट बिहाइंड विकेट नंबर इस बार तीसरा ड्रेसिंग रूम में, बल्लेबाज गया क्या और जल्दी वापस आया क्या, ठोक लीजिए। दोन विकेट निखिलला घेतलेत आणि या चेंडूवर जर विकेट्स आली तर मात्र ऋषिकेश रंगनाथ पाटील याच्याकडून तब्बल 1000ची बक्षीस दिली जाईल। या चेंडूवर विकेट मिळवा आणि 1000 कमवा। खऱ्या अर्थानं सोहम 20-30 ज्यामुळे बोले संघाचे आज पूर्वार्धामध्ये तिरडा तिरपट झाली होती, परंतु संतोष बुवा यांनी मात्र आपली श्रद्धा पणाला लावली आणि देवाला सांगितलं काय चाललंय काय हे, माझा संघ असा का खेळतो, आणि मग मात्र गेअर बदलले आणि सरळ त्या संघानं 17वर ऑल आउट केले चिखले संघाला आणि संतोष साहेबांचा हा संघ मात्र झाला विजयी। ये हैट्रिक का मौका है। ओ गुड बॉल, बहुत ही बढ़िया डिलीवरी, शानदार गेंद, क्या खूबसूरत गेंद फेंकी थी। मानो बल्लेबाज देखिए गुडलिन स्पॉट के ऊपर जहाँ गेंद पड़ती है वहां से इस बार जब गेंद टेकअप होती है तो बल्लेबाज को खेलने के लिए मजबूर होता है। सुंदर बॉल, तारीफ करना पड़ेगी निखिल मस्कर की। इस ओवर की आखिरी गेंद शेष, यह लॉब की हवा में ऊंचाई का क्या है, कैच लगभग देखा जाए इस बार एलिवेशन नहीं मिला और दूरी भी नहीं, कैच को लपका लॉन्ग के फील्डर ने। विकेट नंबर इस बार देखा चौथा ड्रेसिंग रूम में 22 लॉस ऑफ 4। आदरणीय किसन गणू मात्रे यांचं मंचाकडे आगमन झालंय, तर आदरणीय किसन दादांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, धन्यवाद। $22 लॉस ऑफ 4 विकेट। आखिरी 12 गेंदें शेष इस इनिंग की, लेकिन चौथे गेंदबाज कौन होंगे ये देखना पड़ेगा। यहाँ नरपोली चैलेंजर नरपोली टीम ने टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला किया है। अभिजीत मोरे खेळाडू कक्षामध्ये सगळे खेळाडू वर बसले पाहिजे। घ्या हेलो, हुक करने का जोरदार प्रयास किया था, लेकिन सुंदर बॉल, गति अच्छी, लेंथ अच्छी है, सटीक भी सही है सटीकता और रफ्तार भी सही। बघा खेळाडू कक्षामध्ये करंदळे संघ आपण फक्त खेळाडू जे आहेत तेच बसा, बाकी कोणी बसवण्याचा प्रयत्न करू नका, आयोजक करताना सूचना है। और ये कंधों के ऊपर से गेंद चली गई है। अंपायर बता रहे बॉलर को कि सावधान बाउंसर के लिए। कृपया मॅच चालू असताना आतमध्ये ग्राउंडमध्ये कोणीही गाडी आणण्याचा प्रयत्न करू नका, सहकार्य करा।
मोरोए कप्तान आइए। घड़ी के अंदर कांटे सोने के हो लेकिन सेल नहीं तो मजा नहीं सूरज, सेल चाहिए। और ये गेंद लॉन्ग लेग के ऊपर 2 और तीसरे के लिए भागने की कोशिश, मगर 2 ही रन मिलेंगे। और दोनों के साथ देखा जाए तो जय हनुमान करंदड़े टीम का स्कोर है 24, 4 विकेट के नुकसान पे इस ओवर की 3 गेंदें शेष। अंपायर की भूमिका में धरकर स्कोर के सरमैन पर बेलोली, और इस बार देखा जाए हमारे शिवदास वाघमारे मैनपम देवत। हवा थोड़ी ठंड है, हाँ हल्की सी, तो उसमें बड़ा मजा आता है। गुलाबी गुलाबी चाहिए, गुलाबी चाहिए, लेकिन इस बार देखिए गेंद खराब है और अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचा 25, 4 विकेट के नुकसान पे। जबरदस्त एक कड़क आयोजन देखिए, क्लियरिटी देखिए 24 लाइव की, वीए की ऑपरेटिंग देखिए, शानदार ये स्क्रीन देखिए, अच्छे कैमरामैन मौजूद है हमारे। ये बैकफुट जाकर इस गेंद को खेल दिया है लॉन्ग ऑन के क्षेत्र में, लेकिन फील्डर मौजूद है, एक सिंगल जरूर मिलेगा। और एक सिंगल के साथ देखा जाए तो टीम का स्कोर आगे बढ़ चुका है 26, 4 विकेट के नुकसान पे। आखिरी इस ओवर की मेरे हिसाब से 2 गेंदें शेष। अमित सर, मोरावे संघाला लास्ट कॉल आहे। मोरावे संघाच्या संघनायकांना लगेचच संपर्क साधायचा टॉससाठी। त्याचबरोबर आपण पाहतोय की बेदोली गावचे आदर्श व्यक्तिमत्व काशीनाथदादा पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य विनंती करत दादा आपण या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे। आदरणीय काशीनाथदादा पाटील बेलवली यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा। इसीलिए सबसे नजदीक से मैच कौन देख रहे अंपायर, उनके सबसे सही कहते हैं कि बॉल ऐसी थोड़ी सी बाहर निकली, काटा बदल गई। और इस बार ओवर की समाप्ति, उल्टा बल्ला चलाने की कोशिश, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। ये ओवर अभिजीत मोरे का काफी खूंखार ओवर साबित हो चुका है। 2 ओवर में अभिजीत मोरे ने क्या गेंदबाजी की अपनी टीम के लिए, और गेंदबाजी अभिजीत। और 26, 4 विकेट के नुकसान पे जय हनुमान करंदड़े टीम आखिरी 6 गेंदे पारी का स्लॉग हो रहे, तब तक के लिए सूरज आवाज और सही टाइम के ऊपर सूरज ने गाना बजाया, इसका फायदा सूरज को है उनके कई अल्फाजों में। तो टीम का स्कोर 26, 4 विकेट के नुकसान पे। आखिरी 6 गेंदें और गेंदबाजी दर्शन कुरुंगले के सामने इस बार स्ट्राइक के ऊपर खेल रहे जय, और ये गेंद वाघमारे वाइड। अभी वाघमारे की थोड़ी सी एक्शन मजबूती के साथ आई नहीं, इसका कारण एक है, हम समझ गए क्या है। 27, 4 विकेट। दर्शन कुरुंगले जिनकी अभी तक इस ओवर की 6 गेंदें शेष है, राइट आर्म राउंड विकेट से बैकफुट पर गए गेंद को खेल दिया है। और ये वड़ा कैच यार, वड़ा कैच, देखिए सुंदर कैच। विकेट नंबर 5वां ड्रेसिंग रूम में 27 लॉस ऑफ 5 विकेट जय हनुमान करंदड़े टीम। लीजिए और 5 विकेट मैदान से बाहर जा चुके। आखिरी 5 गेंदें शेष इस आखिरी ओवर की। पिच थोड़ी धीमी हो रही है और ज्यादा गेंद इस बार टर्न भी नहीं हो रही, लेकिन बल्लेबाजों को मारने के लिए गेंदबाज पूरी तरह से मौका नहीं दे रही इस मैदान के ऊपर। और अच्छी पिच बनाई हुई है, लेकिन टारगेट छोटा हो जाए उस मैच में मजा भी आ सकता है। तो इस बीच स्कोर पहुंचे 27, 5 विकेट के नुकसान पे।
आखिरी 5 गेंदें शेष इस आखिरी ओवर की। ये शॉट अच्छा है, सामने स्ट्रोक, लेकिन लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद, फिल्डर मौजूद है और ये खतरा, लेकिन ये 2 रन पूरे। दरम्यान अमित सर, मी विनंती करेन की स्कीमर फॅमिलीचे मुख्य आणि त्याचबरोबर मोरावे गावचे आदर्श व्यक्तिमत्व अमित दादा पाटील आपण यायचं आहे, या मंचावर आपला शुभ सन्मान केला जाईल। कारण स्कीमर फॅमिली रक्त कोणालाही असू द्या, हवा असेल ना तर लगेच अगदी त्याच काही 2-3 तासामध्ये लगेच अरेंज करणारी मंडळी आहे। कित्येक वेळा आम्ही सुद्धा सांगितलं ना, आम्ही सुद्धा अनुभवलं आहे, आम्ही त्या फॅमिलीचे मेंबर्स आहोत। कारण अनेकांचं जीव वाचवण्याचं काम आणि अनेकांना वेळेला मात्र ब्लड पुरवणारं काम स्कीमर फॅमिली करते। तर अमित दादा पाटील आपण या, आज तुम्ही खेळणार आहात परंतु आपला शुभ सन्मान केला जाईल। अमित पाटील मोरावे या प्लीज। विनायक गंगाराम पाटील साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। और बैकफुट जाकर इस गेंद को जोरदार हिट करने का प्रयास किया था, गेंद चली गई, एक बार 1 रन पूरा किया, दूसरे के लिए भाग रहा, इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया। रनिंग बिटवीन द विकेट, 2 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ चुका है 31, 5 विकेट के नुकसान पे। आखिरी 2 गेंदें शेष इस आखिरी ओवर की। दर्शन कुरुंगले और गेंदबाजों ने बड़ा मौका नहीं दिया करंदड़े के बल्लेबाजों को, 1-2 छक्के लगा दिए थे मात्रे ने और उसके बाद ना कोई बाउंड्री ना कोई छक्का आया है। बहुत लंबा टाइम हो चुका है। 5वीं बॉल, छक्का दिया बल्लेबाज को, गुड बॉलिंग दर्शन और आखिरी गेंद शेष इस आखिरी ओवर की। शेवटचा चेंडू। आदरणीय माधवदादा पाटील, माधव पाटील साहेब या पण मंचावर। अजय पाटील यांच्या खऱ्या अर्थानं वडील अजयने यंदाच्या मोसमामध्ये 3 बाईक कमावलेत। ते माधवदादा पाटील आपल्या मुलासोबत, आपल्या क्रिकेटच्या खेळाडूंसोबत आणि गावासोबत सदैव राहणारे व्यक्तिमत्व माधवदादा पाटील या पण अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। इनिंग हुई खत्म, निर्धारित 5 ओवर में हम देख सकते हैं स्कोर बोर्ड के ऊपर तो रन बन चुके हैं। हनुमान करंदड़े टीम का स्कोर है 31, तो जीतने के लिए 32 रनों की जरूरत है। तो देखना पड़ेगा 32 रन इकट्ठा करने में। इस बार देखा जाए तो यहां चैलेंजर जो टीम है वो टीम किस तरह से रन इकट्ठा करेंगे, मैच ये तो आने वाला वक्त बताएगा। लेकिन चैलेंजर नारपोली के सामने 32 का टारगेट है। हम देख सकते हैं समरी, देखिए कल्पेश गायकवाड़ ने 7 रन देके एक सफलता हासिल किया। उसके बाद अभिजीत मौर्य आए, उन्होंने 7 रन देके, उन्हें सफलता कोई मिली नहीं। नीलेश निखिल ये गेंदबाज आ चुके हैं, उन्होंने 12 रन देके 3 सफलता हासिल किया, वो किफायती वाला ओवर। उसके बाद दर्शन कुरुंगले आए जिन्होंने 5 रन देके 2 सफलता हासिल किया। लेकिन तारीफ करना पड़ेगी अभिजीत मौर्य की, उन्होंने 2 ओवर में ज़्यादा रन नहीं दिए। चला टॉस केला जाईल, तत्पूर्वी मात्र करंदळी संघ क्षेत्ररक्षण लावायचं, लगेच लाईनअप करा मैदानामध्ये आणि लगेच मैदानाकडे रवाना व्हायचं आहे। आपण वळतोय टॉसकडे, तर मी विनंती करेन आदरणीय किसनदादा गणू मात्रे साहेबांना आपण यायचं प्रतिनिधी बॉक्समध्ये। किसनदादा या आपण आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। जय हनुमान बेलवली तर एका बाजूला चेतन स्मृती रुद्रांश इलेव्हन CK बॉईज मोरावे या 2 संघ दरम्यान टॉस केला जाईल। जय हनुमान बेलवली आणि चेतन स्मृती रुद्रांश इलेव्हन CK बॉईज मोरावे या 2 संघ दरम्यान टॉस केला जाईल। स्पर्धेचे नियम समजावून सांगितले जातील, त्यानंतर मात्र टॉस केली जाईल।
नाणेफेकीचा कौल लागला जे अनुमान बेलोरी संघाच्या बाजूनं, तर आपला निर्णय काय असेल? बॅटिंग. आज बऱ्याच संघांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रथम फलंदाजी करताना बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम्स पाहिलेत. आज मुख्य कारण काय की आपण प्रथम फलंदाजी घेत आहे? आमच्याकडे बॅटर्स कमी आहेत म्हणून आम्ही बॅटिंग घेतली. डिपेंड डावा करू शकतो आम्ही. तर नक्कीच डिफेन्स करू शकता. तर सी के बॉईज मोरावे, आपण टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असते. त्यांनी बॅटिंग घेतली, तुम्हाला फिल्डिंग आली, त्याच्यामुळे तुम्हाला जे हवं ते मिळतंय. यंदाचा मोसम तुमच्यासाठी हा सीझन कसा राहिला आहे? आमच्यासाठी खूप चांगला राहिला यंदाचा मोसम. 10 संघ आणि 5 षटकांचा खेळ या संकल्पनेविषयी काय सांगशील? खूप चांगली संकल्पना आहे. दोघांनाही खूप खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. नाणेफेकीचा कौल जिंकला तो म्हणजे जय हनुमान बेलूर संघाच्या बाजूला आणि स्वीकारलाय प्रथम फलंदाजी. तर आपण सन्मानाकडे बोलतोय. विनायक गंगाराम पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. या आपण विनायक गंगाराम पाटील यांचा सन्मान इथे मात्र केला जाईल. संदीप मगर यांचं आगमन झालंय. त्याचबरोबर वसंतजी फडके बेलवली एक आदर्श समाजसेवक म्हणून जर काम राहिलं सदैव, ते वसंतजी फडके बेलवली यांनी विनंती करतोय की अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. निलेश भोपी साहेब या. आपल्या शुभास इथे मात्र सन्मान केला जाईल. विनायक दादांचा सन्मान इथे मात्र केला जातोय. यानंतर सन्मान केला जाईल तो म्हणजेच बेलोली गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय काशीनाथदादा पाटील. आपल्याला विनंती करतोय आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय काशीनाथदादा पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य आणि प्रत्येक कामामध्ये हिरिरीनं पुढे येणारं आणि बेलोली गावाचा फक्त आणि फक्त विकास पाहणारी ही मंडळी मात्र आपण पाहतोय. आणि त्यांच्यामुळेच बेलोली गावाची बरीच कामं त्यांच्याकडून केली जात आहेत. कारण कधीही कुठेही बेलोली गावाचं काही काम लागलं की हे माणूस मात्र हिरिरीनं पुढे येणारं व्यक्तिमत्व म्हणजेच काशीनाथदादा पाटील यांचा शुभ सन्मान स्वराज्य चषक 2024च्या परामध्ये निलेशदादा भोपी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. यानंतरचा सन्मान असेल तो म्हणजे स्कीमर फॅमिलीचे हे फाउंडर आणि स्कीमर फॅमिलीचे सर्वेसर्वा अमितदादा पाटील. रक्तदान ही सर्वात मोठी सेवा आहे मित्रांनो. कोरोना काळामध्ये आपल्या जीवाची बाजी लावत ज्या माणसांनी अनेक मित्र जमवले आणि ज्यांना ज्यांना रक्त हवं त्यांना रक्त देण्याचं काम केलं आहे. आणि निव्वळ कोरोना काळामध्येच नव्हे तर आजही ती सेवा निरंतर ठेवली आहे. एकदा स्कीमर फॅमिलीच्या या अध्यक्ष आणि सर्वेसर्वा फाउंडरसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. स्कीमर फॅमिली अमितदादा पाटील आजही कोणाला रक्त हवा असेल तर ते सांगतात की आम्हाला सांगा. रक्त जेव्हा जेव्हा हवा असतो तेव्हा तेव्हा ह्या माणसानं अगदी 2-3 तासामध्ये ही मंडळी रक्त पुरवठा करते. आता आपलं विशेष कौतुक. त्यानंतर किसनदादा म्हात्रे यांना विनंती करेन की आपला आपण सन्मान स्वीकारायचा आहे. किसनदादा म्हात्रे यांचा सन्मान निलेशदादा भोपे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या आपण तर विनय करायचं आपण विनय गाताळे सरांच्या शुभ हस्ते इथे मात्र किसनदादांचा सन्मान होताना पाहतोय. अमोल पाटील, संजय पाटील, रमेश पाटील आणि परशुराम पाटील सर विनंती करतो आपण या मंचाकडे आगमन करायचं आहे. अमोल पाटील, संजयदादा पाटील आणि रमेशदादा पाटील आणि परशुराम पाटील सर या सर्व मान्यवरांना विनंती करतो आहे की आपण अतिथी कक्षाकडे आगमन करायचं आहे आणि इथून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. त्याचबरोबर विजयदादा पाटील या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत.
जय चेरोबा क्रिकेट संघ सांगडे ग्रामस्थ मंडळ सांगडे आयोजित स्वराज्य चषक 2024 या पर्वामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन चलते पुन्हा एकदा एक बहारदार सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण पूर्वार्धामध्ये धाबा लागल्या फक्त आणि फक्त 31 धाबा आणि 32 धाबांचं आव्हान उभं केलंय आणि 32 धाबांचा पाठलाग करताना पहिल्यांदा रोहन म्हसकर आणि जयेंद्र पाटील यांनी मात्र कमालीची सुरुवात केली आणि सागर मात्रेवर ठोकल्या तब्बल 15 धाबा. आता 24 चेंडू 17 धाबांचं आव्हान आहे. या 17 धाबांचा पाठलाग लवकर होईल की रोखलं जाईल ज्यासाठी ओळख दाखवली जाते जे अनुमान करंदारी संघाची. गोलंदाजीच्या मार्कवर राज विकारे स्ट्रायकर मात्र रोहन मस्कर कारण नारपोळी संघाचे सगळे तरुण तडफदार खूप छान खेळतात. ज्याप्रमाणे भातान संघाची दुसरी फळी चांगली निर्माण झाली आहे ना त्याप्रमाणे दिनेश पाटील आणि नरेंद्र मस्कर यानंतर मात्र दुसरी फळीसुद्धा नारपोळी संघाची खूप छान उभी राहते आहे. आणि ही दुसरी फळी मात्र आज खेळताना पाहतो रोहन मस्कर त्या दुसऱ्या फळीचाच एक भाग आहे. एक प्रामाणिक खेळाडू आहे रोहन मस्कर. अगदी शांत स्वभावाचा खेळाडू परंतु मैदानामध्ये मात्र आक्रमकता सिद्ध करणारा हा रोहन आणि जयेंद्र पाटीलचा कमालीचा खेळ आम्ही कित्येक मैदानावरती पाहिलाय. राज विकारे बावीस चेंडू आणि 16 धावांचं गणित. रोहन मस्कर जयेंद्र पाटील चॅलेंजर नारपोली आणि जय हनुमान करंजाड या दोन संघादरम्यानची लढत सुरू आहे. अको टप्प्याचा चेंडू मिडविकेटच्या दिशेने ट्रॅव्हल केला आहे. एक चांगला फटका पण फटक्याला धाव मिळेल फक्त एक. कारण हा सामना आता आटोक्यात आला आहे तो म्हणजे नारपोळी संघाच्या. त्यांना माहिती आहे या सामन्याला कसं पलटवायचं आहे. परंतु मागचा सामना सुदर्शन पाटील सर काय सुंदर राहिला. मी म्हणेन की मरे आंबिवली संघ अक्षरशः नडला. मी म्हटलं होतं HDC की 30-35 धावा 35 धावा जर राहिल्या असत्या तर चांगला सामना आणखी पाहायला मिळाला असता. सुरेख क्षेत्ररक्षण पाहतोय तिथे प्रतीक जाधवनं मात्र एक सुंदर चेंडू पकडला अगदी फाईन लेगच्या दिशेनं आणि धावा मात्र रोखल्या. एक धाव जरूर आली. 4 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत राज विकारानं दिलेत. 20 चेंडूमध्ये 14 धावा जोडायच्या आहेत तर जोडल्या जातील का. फुलटॉस चेंडू स्विचिटचा हा फटका फसलाय जरूर. चेंडू राहिला हवेत आणि ते मात्र टिपलाय झेल. पंच वळतायत. हा रिव्ह्यू कोणाचा असेल. अंपायर्स कॉल. क्या बात. अंपायर्स कॉल. चेंडू बीमर होता का पाहिला जाईल. जर बीमर नसेल तर फलंदाज होईल बाद आणि जर असेल तर जीवनदानासहित बोनसची दावही दिली जाईल. It's a no ball call. बॉल कॉल. जीव इथे एक धाव म्हणजे 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. फ्री हिटचा फटका सुरेख फटका लगावलाय. कव्हरच्या डोक्यावरून भरता वेगाने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय जरूर परंतु रोखणं अशक्य आहे कारण चेंडूने मात्र मागे वळून पाहिलं नाही. सरळ गाठली सीमारेषा. गेला चौकार. खेळाडू कक्षामध्ये खेळाडूच पाहिजेत. वारंवार सांगतो आम्ही. लक्षात घ्या. कानात आमच्या आले 3 वेळा. आम्ही एकदा शेवटी न राहून दिनेशकडे पाहून बोलावं लागलं. त्याच्यामुळे विनंती आहे
खेळाडू कक्षामध्ये फक्त प्लेईंग 11 राहील याची नोंद घ्या आपण प्लीज. कोच बीच नाही चालणार, कोच बीच नाही बाबा. इथे आमच्या कानात यायला लागलंय. मी दिनेशला पाहिल्यामुळे 3 वेळा सांगितलं, मी एकदाच बोललो. इथे मात्र आला षटकार. काय बोलतोय? जयदास पाटील आणि कुंडलिक पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. आणि काय धून पहा, काय बोलतंय. एचडीसीची एक बनवा, त्याची स्वतःची एक बनवा. कारण रेश्मा मयेकर त्यांची एक होती, लाजला तो, आणि तिथून तो लाजत आलाय आणि लोकांनाही लाजवत आलाय. फक्त धावा उरले 2. हा सामना आयोजकांचा वेळ वाचवेल, कदाचित हा सामना विचार करायला लावेल की आज एक संघ काढायचा की काय. भाई मस्करला पाहिलं ना की टेन्शन आम्हाला येतो, कारण सगळ्यात जास्त टेन्शन त्याला असतो. भाई मस्कर उत्तम क्रिकेटर आहे आणि उत्तम समालोचक. धावा उरले 2. चला बेलवली आणि मोरावे दोन्ही स्टेजच्या समोर यायचे संघाने आणि स्टेजच्या समोरून लगेचच मैदानाकडे रवाना व्हायचं आहे, कारण धावा उरल्यात फक्त आणि फक्त 2. आणि विजयावर शिक्का मोर्तबिद केला जाईल. येतोय हा मात्र खणखणीत चौकार. आयोजकांचा वेळ वाचला गेला. हा सामना खूप लवकर झाला, पण तुम्ही म्हणेन की जय हनुमान करंजारी संघ आज गुणवत्तेला न्याय नाही देऊ शकला. या धावाही लढण्यासारख्या कदाचित होत्या, परंतु प्रथम फलंदाजी करताना एक 50-55 धावांचं आव्हान सेटअप करणं गरजेचं होतं. ते करू शकले नाहीत आणि त्याच्यामुळे मात्र या धावांचा पाठलाग नारपोली संघानं अगदी सहज केलाय. त्याच्यामुळे विजयी संघाचा मनपूर्वक अभिनंदन. आणि मोरावे संघ आपण लगेच मैदानाकडे लाईनअप करायचं आहे, लगेच, अजिबात वेळ लावायचा नाही. स्टेजच्या समोरून मैदानाकडे आपण रवाना व्हा. वसंतजी फडके यांचं मंचाकडे आगमन होत आहे. मी म्हटलं होतं की बेलेले गावचं खरेच समाजसेवक, कारण मग कार्यक्रम गावात कुठेही असू द्या मित्रांनो, ओली भाजी देण्यामध्ये या माणसानं कधीही कुचराई केली नाही. तिथे नाही पक्ष, तिथे फक्त माणुसकीच या माणसानं जोपासली. ते वसंतजी फडके यांचं मंचाकडे आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत.